सुक्का चिकन। त्याच्यासाठी आपण घेतले अर्धा किलो चिकन, हिरवा वाटण, अद्रक, लसूण, कोथिंबीर, इथे घेतले 2 टमाटर, कोथिंबीर, कढीपत्ता थोडासा, हा खडा मसाला आहे, मला वाटणार आहोत। आणि आपण घेतले 3 कांदे मीडियम साईज। गरम करायला ठेवलेलं आहे मम्मीने स्लो फ्लेमवर। तेलामध्ये आता आपण टाकणार आहोत कांदा, थोडासा लांब। आता आपण कांदा टाकलाय, कांदा तेलामध्ये चांगला फ्राय करू। कांद्यामध्ये कढीपत्ता टाकलाय। गाईस तुम्ही बघू शकता मम्मीने कसं सुका खोबरं कापून घेतलेलं आहे आणि आपले कांदे पण थोडे थोडे कमी व्हायला चालू झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये हिरवं वाटण टाकणार आहोत आपलं। आता आपण चिकन फ्राय करून घेतलंय कांद्यामध्ये आणि याच्यात बघा आपण पाणी नाही टाकलंय, तर पाणी आपल्या चिकनच सोडेल। आता आपण याच्यात टमाटर टाकूया आणि झाकण ठेवूया, मग तुम्हाला मी दाखवते चिकन पाणी किती सोडतंय। हे आपण भाजून घेतलंय खोबरं आणि खडे मसाले, धना, तीळ, जिरं। आता हे वाटून घेऊया। आता आपण वाफवलंय आणि चिकनने बघा कसं पाणी सोडले, पाणी पण सोडले आणि तेल पण सोडले मस्त। ऑलमोस्ट हाफ शिजलंय चिकन। पाणी नाही टाकलं ना तरी पण मस्त होऊन जाईल सुकं छान, पण आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत। आता बघा ऑलमोस्ट अर्ध शिजले आपलं चिकन। हे बघा तुकडा पडतोय ना। जो अख्खा खडा मसाला होता त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये खोबरं पण आहे। आता आपण याच्यात मिरची पावडर टाकतो, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे कलरसाठी। आणि आपण जे वाटलेलं वाटण आहे खोबऱ्याचं आणि खडे मसाल्याचं ते टाकू आणि मस्त सगळं एकजीव मिक्स करून घेऊया। हे बघा मसाले आपण मिक्स केले। आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकूया सगळे मसाले कच्चापणा जाण्यासाठी। पाणी टाकलं, आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। हे बघा पाणी टाकलेलं आपण ते सगळं आटलंय आणि आपलं चिकन मस्त असं तयार झालंय। ह्याच्यामध्ये थोडासा आपण चिकन मसाला टाकलाय एव्हरेस्टचा। बघू शकता चिकन कसं झालंय आपलं तयार मस्त। तर शेवटी आपण ह्याच्यात टाकणार आहोत कसुरी मेथी। चिकन आपलं रेडी झालेलं आहे, बघू शकता। हे असं सुकं चिकन तुम्ही पण ट्राय करा। झालेलं आहे आपलं सुकं चिकन रेडी।